नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र हगवणे, जनार्दनराव पावडे माध्यमिक विद्यालय मासोद। आज आपण वर्ग 10च्या विद्यार्थ्यांकरिता गणित 1 मधील प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे याविषयी पाहणार आहोत। आता दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये चल आणि समीकरणे आणि रेषीय या तीन बाबी येतात। त्यामध्ये आपण सर्वात प्रथम एक चल समीकरण म्हणजे काय यावर बोलू। ते एक चल समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल असते। फॉर एक्झाम्पल 2x अधिक 5 बरोबर 10, यामध्ये x हे एकच चल असल्यामुळे याला आपण एक चल समीकरण म्हणतो। त्यानंतर दोन चलातील समीकरण म्हणजे द्विचल समीकरण। तर द्विचल समीकरणामध्ये दोन चले असतात। उदाहरणार्थ 2x अधिक 3y बरोबर 5, यामध्ये x हे चल आहे आणि y हे चल आहे, तर याला आपण द्विचल समीकरण म्हणतो। आपल्या प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। तर आता आपण ते पाहू की दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे नेमकं काय। तर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे द्विचल समीकरणच, परंतु द्विचल समीकरणामध्ये जे आपण चल वापरत आहोत या चलाचा जो घातांक आहे हा दिसत जरी नसला तरी एक असतो, म्हणून या समीकरणांना आपण दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणतो आणि तेच आपल्या प्रकरणाचं नाव आहे। आता समोरचा मुद्दा आहे एक सामायिक समीकरणे। एक सामायिक समीकरणे म्हणजे नेमकं काय। जेव्हा एकाच गणितात लक्षात घ्या, जेव्हा एकाच गणितामध्ये दोन द्विचल समीकरण असतात। उदाहरणार्थ x अधिक y बरोबर 2 आणि x वजा y बरोबर 1, लाईक दिस। x अधिक y बरोबर 2 आणि x वजा y बरोबर 1 हे दोन्ही समीकरण जेव्हा एकाच समीकरणात असतात, एकाच वेळी आपल्याला त्याचा विचार करावा लागतो, तेव्हा त्यांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात। तर यानंतर हे जे समीकरण आहेत हे समीकरणे सोडवणे म्हणजे नेमकं काय। तर हे समीकरण सोडवणे म्हणजे यामधील जे चल आहेत x आणि y याची किंमत काढणे। याची किंमत काढणे म्हणजे x ची किंमत काढणे आणि y ची किंमत काढणे, याला आपण सरळ सरळ समीकरण सोडवणे असं म्हणतो। त्यानंतर सोडवल्यानंतर जे काही x आणि y ची किंमत येईल, फॉर एक्झाम्पल 2x ही जी किंमत आली सोडवल्यानंतर, याला या समीकरणाची उकल असे म्हणतात। तर पहा, या चॅप्टर मध्ये जाण्यापूर्वी आपल्याला ह्या बाबी माहित असणं गरजेचं आहे। एक चल समीकरणे, द्विचल समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यानंतर एक सामायिक समीकरणे आणि समीकरण सोडवणे, हे सर्व पाहिल्यानंतर आपला जो सराव संच 1.1 आहे त्यामधील पहिलं उदाहरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12। हे आपल्याला आता सोडवायचं आहे। खाली एक सामायिक समीकरण सोडवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जे समीकरण आपल्या समोर आलेले आहे याला आपण नाव द्यायचं समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2। 1 आणि 2 नाव झाले दिल्यानंतर या दोन्ही समीकरणाचं आपण बारीक निरीक्षण करायचं। म्हणजे नेमकं काय करायचं, तर जे x चे सहगुणक आहेत वर आणि खाली, पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये जे x आणि x चे समीकरण आहे सहगुणक जे आहेत ते पाहावे आपण। इथे 5 आहे, इथे 2 आहे, हे सहगुणक सगळे वेगवेगळे आहेत। त्यानंतर y चे जे सहगुणक आहेत ते आपण पाहावे। फॉर एक्झाम्पल इथे पहिल्या समीकरणामध्ये +3 दिसतोय आणि दुसऱ्या समीकरणामध्ये -3 दिसतोय। तर हे जे सहगुणक आहेत हे सारखे आहेत। हे सारखे असल्यामुळं आपण आणि चिन्ह यांचे वेगळे असल्यामुळं या दोन समीकरणांची इथे बेरीज करावी। समीकरण 1 व 2 ची बेरीज करू। समीकरण 1 व 2 ची बेरीज करून, बेरीजच का केली की ज्या चलाचे सहगुणक सारखे असून त्यांचे चिन्ह विरुद्ध असल्यामुळं यांची आपण बेरीज करू। बेरीज करताना जे विरुद्ध चिन्हवाले आहेत ते सरळ सरळ कॅन्सल होईल, या दोघांचं उत्तर 0 येईल आणि बेरीज करताना 5 आणि 2 7x 9 आणि 12 21। आता पहा, इथे एक चल गायब झालेला आहे, म्हणजे एका चलाचं निरसन झालेलं आहे। आता हे एक चल समीकरण तयार झालेलं आहे आणि एक चल समीकरण सोडवताना ज्या पायऱ्या आहेत, हा 7 आणि x यांचा गुणाकार आहे, याचं जर आपण पक्षांतर केलं तर हा 21/7 होईल आणि याचं x चं उत्तर येईल x बरोबर 3। आता x बरोबर 3 आलेली ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये, समीकरण 1 मध्ये x बरोबर 3 ही किंमत ठेवून समीकरण नंबर 1 आहे आपल्याजवळ,
5x अधिक 3y बरोबर 9. याच्यामध्ये आपण आणलेली x ची किंमत आहे 3, ती आपण इथे ठेवू. x ची किंमत 3 अधिक 3y बरोबर 9. तर 5 आणि 3 चा गुणाकार 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9. आता पुन्हा हे x ची किंमत टाकल्यानंतर सुरुवातीला हे द्विचल समीकरण होतं. x ची किंमत टाकल्यानंतर पुन्हा हे एकचल समीकरण झालं. यामध्ये फक्त y एकटा चल दिसतोय आपल्याला, याची किंमत काढायची आहे आता आपल्याला. तर 15 पुन्हा इथे 15 चं पक्षांतर करायचं आहे. तर 3y बरोबर या 15 चं पक्षांतर झाल्यानंतर तो तिकडे जाताना मायनस होईल आणि 3y बरोबर इथे पहा एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यामुळे यांची अंकांची वजाबाकी होईल. 15 मधून 9 गेले 6 आणि मोठ्याचं साइन तर -6. पुन्हा y ची किंमत काढताना -6 डिवायडेड बाय 3 याचं उत्तर येईल -2. आणि आपण शेवटी याची उकल लिहिणार. x ची किंमत आणि y ची किंमत ती उकल होईल 3 - 2. तर पहा अशा प्रकारची जी पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसला समीकरण सोडवणे आपण म्हणतो आणि जी x आणि y ची किंमत आलेली आहे याला आपण उकल असे म्हणतो.